सागावर माई हळू हळू बंधूच्या बांधणानी तिला झालाय बाई गोड झालाय बाई गोड तिला झालाय बाई गोड। शुभ सकाळ मंडळी। आज छान असा सकाळी सकाळीच मटणाचा बेत आहे। गावात बकरं पडलं होतं तर त्याचा, आणि इथे आता मी बनवून घेते। एकीकडे भात घातलेला आहे, आता चला मटण घालून घेते। गरमागरम मटणाचा रस्सा आणि छान मटण घ्या। अजून इकडे भात झालेला आहे आणि इथे गरमागरम टम्म फुगलेली भाकरी आणि आहोंचं ताट इथे तयार आहे। चला आहोंना जेवायला वाढते। आहो नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। छान तयारी झालेली आहे, आहोंचं जेवण झालेलं आहे आणि आज सकाळी सकाळीच मटणाचा बेत। गावातच बकरं पडलं होतं तर मग त्याचा गावाला भागीदारी असं म्हणतात, तर ते भागी लावलेली होती, त्याच्यामधलं मटण आपण घेतलेलं होतं तर तेच बनवलं सकाळीच, म्हणजे सकाळ संध्याकाळ होऊन जाईल। तर आता आहे निकिताचा घाणा आणि काल तिचा रुखवत झाला, तर आज घाण्यासाठी निघाली आहे। साडी छान तयार झालेली आहे, साडी वगैरे नेसून, आणि चला आता निघतेच। तिच्या तिथे म्हणजे घाण्याचं डेकोरेशन थोडंसं करायचं आहे, तर म्हणजे तिला मदत करायची, तर त्या मदतीसाठी आशू आधीच गेलेली आहे। आता मी पण निघते, चला तर मग बाय बाय। खूप चल बाबू, चला। काय 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 नाही निघाले मी तिकडं, कालवण केलं, जेवले पण ते, त्याला किती वेळ लागतो तो। झालं का झालं का नवरीबाईंची गडबड झाली का? वा 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 वा, छान आहे की। बायकांना जायला यायला हे होईल ना ग। बाबा कैची घ्यायची ना, पटापट कापायचं, बारीक चिरायची आहे, तेच की कैची ना करायचं। याला खाली पिसारा ना, कसा करायचं त्याचं हे काढून दे शेप। गुलाबाची फुलं लागणार आहेत, लागणार आहेत, याला त्रिकोण काढायचे ना। तिथं तेवढंच आहे ना असं आता शेवट, कारण बायका बसणार तर ते पूर्ण हे होणार तिथून। चालेल। जवळ धरा माईक। रुसली मानायाची मांडव गयाच्या दारी भरोबा। सागावर माई हळू हळू बंधूच्या बांधणानी तिला झालाय बाई गोड झालाय बाई गोड तिला झालाय बाई गोड। अरे 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 अरे, जोरातच आला, बापरे भीती वाटते असं हे व्हायला लागलं, वारा नाही पाहिजे।
हळूहळू असू दे आता काय पाऊस मागवती शंभूधारी मागवती शंभूधारी अंधन मागवती शंभूधारी मदनवाच्या दारी पायी वाजत धीर धीर वाजत धीर धीर राजीने सचिया धीर. चला आता जेवायला घेतोय. घरी आलो आहोत. मस्त असा हा घाण्याचा कार्यक्रम आज झालेला आहे आणि निकिता पण खूप छान दिसत होती आणि थोडीशी गडबड झाली कारण टायमिंग आणि तिचं ते व्हिडिओ शूट करणं आणि ते डेकोरेशनला थोडासा वेळ गेला. ती स्वतःच करत होती, तुम्ही पाहिलंच आहे. त्याच्यामुळे मग तिथे जास्त वेळ गेला म्हणून मग थोडं लेट झालं, पण छान झालं. आणि मध्येच पाऊस आला आणि आता मस्त असं ऊन पडलं. थोड्यासाठी पावसाने हे केलं बघ की ऊन पडलं आता. ऊन पडले आता पूर्ण. तर चला आता आशू आणि मी दोघीच आहोत. जेवायचं बाकी, आता जेवण करून घेतो. त्यानंतर आज आहे केकची ऑर्डर, तर केकही कंप्लीट करायचा आहे आणि तो केक झाल्यानंतर घेऊन पुन्हा बड्डेच्या ठिकाणी जायचं आहे. कारण की आज मीनाक्षीच्या आईचा वाढदिवस आहे आणि तिने केकची ऑर्डर दिलेली आहे. तर ताई आणि आम्ही दोघी जाणार आहोत. तर चला पटकन आता जेवण करून घेते आणि मग केकच्या तयारीला लागते. या मंडळी जेवण करायला. तर मंडळी आजच्या केकचा मी काही पूर्ण व्हिडिओ घेतलेला नाही आहे, तर हा थोडासाच आहे, तोच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि पूर्ण केक तुम्हाला पुढे पाहायला नक्कीच मिळणार आहे. तर इथे मी हा छान असा हा बटरस्कॉच फ्लेवरचा केक बनवलेला आहे 1.5 kgचा आणि म्हणजे 2 टायर होता, पण म्हणजे मध्ये मी त्याला स्टँड ॲड केलेला आहे. आई साहेब, तर हे छान असे हे 2 बेस मी बनवून घेतलेले आहेत आणि याचं छान असं हे फिनिशिंग केलेलं आहे. तर हे तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. हा वरचा बेस आहे, हा अर्धा किलोचा आहे आणि अजून दुसरा जो आहे तो 1 किलोचा आहे, तो प्लेन आहे. याच्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे, तर ते मी तिथे गेल्यानंतरच मग बाकीचं डेकोरेशन आणि ते स्टँड वगैरे ठेवून घेईल. त्याच्यामध्ये छान अशी लाईट लावायची आहे आपल्याला. तर हे आत्तापर्यंत आता हे कंप्लीट झालेलं आहे. बाकीचा व्हिडिओ काही घेता आला नाही कारण गडबडच चालू होती. त्यात नेमकं शिवाज्ञाचा आज 9 महिने पूर्ण झाले तिला, तर त्याचं पण थोडंसं फोटोशूट करायचं होतं, पण तेही खूप गडबडीत झालेलं आहे सगळंच. आणि ही लाईट अशी करते, सारखी जाते येते, सारखं त्या लाईटला प्रॉब्लेम होतं. त्याच्यामुळे मग म्हणजे व्हिडिओ बनवायला झालंच नाही. तर केक झालेला आहे आता आणि हे दोन्ही बेस मी आता डायरेक्ट घेऊन जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर मग मी जागेवरच त्याला मग सेट करेन छान. त्याचं जे बाकीचं डेकोरेशन जे आहे, जे आपल्याला ते त्याच्यावर जे टॉपर्स वगैरे लावायचे आहेत, तर ते मी तिथे गेल्यानंतरच सेट करेन आणि छान स्टँड आहे तर ते मध्ये ठेवून घेईन. लाईट आली बघा, असं सारखं हिचं चालूच असतं लाईटीचं आणि त्यात हे पावसाचा पण गोंधळ सगळा होतोय. तर आता हे केकचं वगैरे झालेलं आहे आणि मला आता निघायचं आहे खानापूरला. तर आता मी पटकन तयारी करून घेते आणि मग हे बेस बॉक्समध्ये भरून घेते छान आणि त्यानंतर मग निघते. ताई येणार आहेत, मग ताई दोघी स्कूटीवरच आम्ही जाणार आहोत. पाऊस तर उघडलेला आहे, पाऊस जोपर्यंत नाही आहे तोपर्यंतच पटकन आपल्याला तिथं पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे चला आता पटकन आवरून घेते, तयारी करून घेते आणि मग निघूयात खानापूरला. तर बघा असे हे प्लेन बेस मी घेतलेले आहेत आणि आता हे मी पॅकिंग करून घेते. हा आहे 1 किलोचा आणि जो आधी तुम्हाला दाखवला तो आहे अर्धा किलोचा, असा 1.5 किलोचा आहे आणि यामध्ये आपल्याला मध्ये स्टँड ॲड करायचं आहे. तर ते मी तिथे गेल्यानंतरच करेन आणि याचं थोडंसं जे डेकोरेशन आहे ते सुद्धा मी तिथे गेल्यानंतर करेन. चला तर पटकन आता हे पॅकिंग करून घेते. मी तयार झालेली आहे आणि ऑलरेडीच खूप लेट झालेले, आत्ता वाजले आहेत 7 आणि मीनाक्षीच्या फोनवर फोन येत आहेत. तर निघतेच आता, गडबड झाली खूप. ताई येतात गाडी घेऊन, मग ताई आल्या की लगेचच निघते. माझ्या गाडीचं अजून काही काम झालेलं नाही आहे आणि असंही एकाच गाडीवर आम्ही जाणार आहोत. 2 केक न्यायचे आहेत आपल्याला. बाकीचं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता पटकन ताई आल्या की मग लगेचच निघते. अंधार पडला आहे पूर्ण. तर चला 1-5 मिनिटामध्ये निघतेच. जायची होते म्हणून ती बाळाला म्हणते, बाळा तेवढी साडी प्रेस कर रे. बाळा म्हणते, आई मला नाही साडी प्रेस कराय. आई म्हणते, तुला नुसतं खाता येतं का? तेव्हा तो बाळा साडी प्रेस करायला बसला. साडी प्रेस करायला बसल्यावर वर्ग शिक्षकांनी पाठवलेला मित्र तो येतो आणि तो पळतच जातो आणि ती लाल बुंद तप्त झाली असते त्या तशीच त्या साडी तशीच ठेवते. अहो साडी जाळली. जाळलेला वास त्या आईला गेला.
आणि तशी नागेने सांगी फुंकारतच आली आणि म्हणली जाळीस का जाळी साडी ये आता खालती वा. मग रे गेला आणि आईला आपलं दुःख सांगू लागला. अहो आईचे गुणगान तर सर्वच करतात, पण बिचाऱ्या वडिलांनी काय केले. अहो कुठेतरी मुलाचा एका रिझल्ट लागला, निकाल लागला, ती आई त्याला मिठीत घेते, कुरवाळते, मोठ्या मनाने कौतुक सांगत असते. पण मीनाक्षीच्या घरी आलेली आहे. बाहेर प्रवचन चालू आहे. खूप सुंदर असं प्रवचन देते. एकदम छोटी मुलगी आहे पण इतक्या छान पद्धतीने देते. खरंच खूप तुम्हाला ऐकायला येतच असेल. तर असं ते बाहेर चालूच आहे. माझं इकडे मी आता केकचं डेकोरेशन जे आहे तर ते मी आता करून घेते. तर आता इथे ते मी सगळं लावून घेते. आता केक कसे आले ते पहिले बघूयात आणि मग सुरुवात करते डेकोरेशन करायला. केक तर छान आलेला आहे. आता याचं डेकोरेशन आपण आता पटकन करून घेऊयात. आई साहेब या ताईने खरंच खूप छान असं प्रवचन केलं, पण आम्हाला थोडं लेट झालं. थोडं आतमध्ये पण हरकत नाही, थोडंसं का होईना पण ऐकायला मिळालं. आणि ताईंच्या हस्ते तिचं इथे कौतुक करण्यात आलं आणि श्रीफळ आणि शॉल देऊन तिचा सत्कार करण्यात आला आणि छान वाटलं. म्हणजे खूप छान असा हा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. आणि आता वेळ होती डेकोरेशन करायची केकची. जे आपण टॉपर्स वगैरे नेले होते ना तर ते लावायचे होते. तर इथे पटापट टॉपर्स लावून घेतले कारण खूप लेट झालेलं आणि वातावरणही पावसाचं झालेलं. त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती की पाऊस जर आला तर मग सगळंच कार्यक्रम म्हणजे गोंधळ होऊन जाईल, सगळ्या कार्यक्रमाचा खोळंबा होईल. तर त्यामुळे इथे पटापट सगळे टॉपर्स लावून घेतले आणि पटकन मग केक बाहेर नेला. आणि म्हणजे त्याचा फोटो घ्यायचंच राहून गेलं, पण मी सांगितलं की मला फोटो हवा आणि पूर्ण याचा व्हिडिओही हवा. छान इथे हा केक आपला डेकोरेट करून तयार आहे. दोन्ही पण केलेले आहेत. आता चला पटकन ठेवून घेऊयात आणि आपल्याला लगेच आता केक कट करायला घ्यायचा आहे. तर तिच्या मामांचाही वाढदिवस होता, म्हणजे मामांचा आणि आईचा दोघांचाही वाढदिवस होता. म्हणून मग मामांनाही सेपरेट केक इथे आणलेला होता. पण जे इथे ज्या स्पार्कल मेणबत्ती आहेत ना तर त्या हे होत नव्हत्या. त्याच्यामुळे मग पटकन केक कट करून घेतला. ताईंनी छानसं गिफ्ट दिलं मावशींनी आणि जेवण इथे होतं आणि मेनू होता छान अशी बिर्याणी. या बाजूला ताई आता आली आहे घरी आणि मीनाक्षीच्या आईचा वाढदिवस खूप सुंदर झाला आणि केक सगळ्यांना आवडला. सगळे कौतुक करत होते. खूप छान बनवलं आहे आणि टेस्टही खूप छान आहे. आणि प्रत्येकाला जेवताना म्हणजे दिलं होतं, म्हणजे जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून. तर जेवणाचं अजून ढेकर होतं. तर सगळ्यांनी छान अशी टेस्ट घेतली आपल्या केकची आणि सगळ्यांनी म्हणजे नावाजलं. खूप छान वाटलं. कौतुक केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि खरंच खूप छान असा केक झालेला आणि त्यात म्हणजे जे सेलिब्रेशन होतं बड्डेचं तर ते सुद्धा खूप छान झालेलं. एक छोटीशी ताई होती, तिने छान असं प्रवचन सांगितलं. आम्हाला थोडंसं लेट झालं जायला, त्यामुळे म्हणजे मला पूर्ण घेता नाही आलं कारण मग लगेच आपल्याला केक सेट करायचा होता. त्याच्यामुळे मग मी थोडंसंच घेतलं आणि नंतर मग जेवण वगैरे केलं. तर जेवणसुद्धा खूप 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 सुंदर झालेलं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी. मग ताईन दोघी मग आलो आहोत घरी आता. तर आता थोडंसं जायचं आहे पिल्लूकडे थोडंसं जाऊन यायचं आणि मग पुन्हा बोलूया. तू कर बाय कर बाय नीट इकडे ए बघ इकडे बघ बाय कर बाय कच बघू नत्तू कच खालते बघू. चला आम्ही निघालो नवलीची मेहंदी बघायला. आम्ही निघालो. चला बाई चला. हो पिलू बघ तू कर बाबू. आली गाडी. चला नवरी कुठे गेली? नवरी राहिली बाजूला आणि इकडे ह्या कुलवऱ्या वरमायाच नसत्यात है ना. आय फिरायला गेली.
अगं बाया बाया. मी म्हणलं बघू बघू तर असं केलं, असंच केलं, पुसून टाकलं सरळ त्यानं. होय ना. हसते. झाली का नवरीबाईची मेहंदी? वा वा वा. पुढची झाली का? ही तू काढलीस होय? नाही तर हातावर फक्त नवरा नवरी काढली मी. होय. नानी जमली का? मस्त अँटिक पीस. मग चांगला पीस आहे, चांगला पीस आहे. ही माझ्याकडे येतच नाही. ती कोणाकडे जात नाही. माझ्याकडून घेतल्यावर तर मुळीच येणार नाही. न न न न न न. नुसतं गार पडले. जेवलाय का? चहा पार्टी चालू आहे सगळ्यांची. चहा पार्टी. वाजलेत रात्रीचे 12:15. वा वा भारी आहे चहा प्यायची स्टाईल. आता नवरी आले. नवरीचे पटकन फोटोशूट काढून घ्या, म्हणजे करून घ्या, आणि हे छान छान व्हिडिओ पण करून घ्या. रात्रीचे 2 वाजले आणि अजून इथे मेहंदीचं शूट चालू आहे. आणि या सगळ्या नटून थटून आल्यात फोटोशूट साठी. यांची पावडर गेली, लिपस्टिक गेली, सगळा मेकअप उतरला. वाजले 2. भारी भारी. तर मी आता आली आहे घरी. 2:15 झालेले आहेत आणि जाम झोप आलेली आहे. आज दिवसभर एकतर पूर्ण दगदग झालेली आहे आणि खूप कंटाळा आलेला आहे. तर छान असा हा मेहंदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि मी आत्ताच घरी आलेली आहे. तर आता थोडंसं फास्ट चालत आलं, त्याच्यामुळे थोडा दम लागला. 1-2 मिनटं. तर मंडळी खूप छान असा हा कार्यक्रम झालेला आहे. पूर्ण दिवसभराचा घाना, मेहंदी, शिवाय मला केकची ऑर्डर होती तर तीही कंप्लीट केली. आणि केक घेऊन पुन्हा खानापूरला गेले. तिथे बड्डे सेलिब्रेट केला. तिथून येऊन पुन्हा निकिताच्या मेहंदीचा कार्यक्रम होता तर तिथे गेली. तिथे पुन्हा ते थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं मेहंदीचं. ते सर्व झालं. पिल्लूशी थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि तिच्याबरोबर थोडासा टाईमपास केला. आणि एकंदरीत आजचा हा दिवस पूर्ण असा गेलेला आहे मंडळी. आणि आता खरंच खूप झोप आली आणि खूप कंटाळा आला. तर आता वेळ झाली इथेच व्हिडिओ थांबवायची. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.